श्री स्वामी समर्थ। आज आपण होळी स्पेशल कटाची आमटी आणि टम्म फुगणारी पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत। कधी न फेल होणारी अशी पुरणपोळीची रेसिपी आहे। या पुरणपोळीमध्ये आपण जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला तेवढंच आपण पूर्ण पुरण भरून ही पुरणपोळी आपण लाटून घेतली। चला मग आपण रेसिपीला सुरू करूया। इथं मी 1 वाटी चना डाळ घेतली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतली। आता कुकरमध्ये मी पाणी गरम करायला ठेवते। त्यात आपण पुरणला छान कलर येण्यासाठी हळद घालणार आहोत आणि 2 पडी तेल घालून घेऊ। आता त्यात आपण धुतलेली आपली डाळ घालून घेऊ। छान त्याला उकळी येऊ देऊ पाण्याला। बघा पाण्याला छान उकळी आली आहे। आता आपण कुकर बंद करू आणि 4 शिट्ट्या काढून घेऊ मंद गॅसवर। आता इथं तोपर्यंत आपण कणिक भिजायला घेणार आहोत। त्यासाठी मी इथं 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलंय, त्यात कलरसाठी हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले, म्हणजे आपली पुरणपोळी लाटताना फाटणार नाही। बघा असं छान सगळं मिक्स करून घेऊ आपण, पिठात लावून घेऊ म्हणजे सगळं एकसारखं लावलं जाईल। आता पाणी टाकून छान आपण कणिक मळून घेऊ। कणिक थोडी सैल मळायची। आता असं पाणी वरून टाकून आपण याला झाकून देऊ, म्हणजे कणिक आपली 4-5 तास छान मुरून जाईल। आता इथं आपल्या शिट्ट्या झाल्या 4। आता आपण चेक करू डाळ आपली शिजली की नाही। बघा आपली डाळ छान शिजली आहे। आता आपण डाळीतलं जे पाणी आहे ते असं चाळणीने चाळून घेऊ। ही आपण आमटीसाठी वापरणार आहोत। पाणी लगेच काढायचं, नाही तर ते मग डाळमध्ये राहून जातं। जसं गरम आहे तसंच पाणी पटकन त्याचं निथळून घ्यायचं। बघा एवढं आपलं पाणी निघालंय। आता डाळ छान कोरडी झाली। आता आपण हिला त्याच कुकरमध्ये घेऊ। आता 1 वाटी आपण डाळ घेतली होती, त्यासाठी आपण 1 वाटीच गूळ घेतलाय। जेवढी डाळ घेता तेवढेच गूळ घ्यायचा। आता छान असा मिक्स करून घेऊ छान। बघा आता आपला गूळ वितळायला लागलाय। आता याला छान आपण अजून छान परतवून घेऊ। असं आपण चमचा छान उभा करायचा, तो उभा झाला म्हणजे आपलं पुरण तयार झालंय। आता आपण हे गाळणी छान चाळून घेऊ, बारीक करून घेऊ आपण। गरम गरमच बारीक करायचं म्हणजे ते पटापट होतं। बघा आपलं पुरण छान बारीक झालंय। आता आपण यात वेलची पूड आणि जायफळची पूड घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। आपलं पुरण तयार आहे। आता बघा आपल्या कणिकला 3 तास झाले आपले भिजून, छान आपली कणिक मुरून गेली आहे। जेवढी कणिक छान मुरते तेवढ्या आपल्या पुरणपोळ्या छान येतात। बघ किती छान कणिक झाली आपली तयार। हिला आपण तेल लावून छान चोळून घेतली। आता इथं आपण पोळपाटला थोडं तेल लावून घेऊ आणि एक गोळा तोडू। बघ गोळ्याला असं छान आपण चोळून घेऊ, म्हणजे तो चिकन तयार होईल। आता त्याला पीठ लावून घेऊ आपण कोरडं, अशी वाटी तयार करू त्याची। त्यात आपण जेवढा गोळा घेतला तेवढाच आपण पुरणचा गोळा घेऊ। जसं आपण मोदक भरतो तसं हे छान आपण भरून घेऊ आणि त्याचं तोंड दाबून देऊ आणि आपली कणिक लावू आणि छान आपण लाटून घेऊ बारीक। बघा आपली पुरणपोळी छान लाटली गेली। बघा पुरण पण वरती वरती दिसतंय। पटापटावर पुरणपोळ्या छान लाटून घेतले। आता आपण तव्यावर फुल गॅस ठेवायचा। आधी एका बाजू शेकून घेतली, आता तिला पलटवून घेऊ आपण। बघा छान फुगायला सुरुवात झाली आपली पुरणपोळी।
बघा कुठेही फाटलेली आपली पुरणपोळी आणि टम्म फुगलेली छान. आणि मेन म्हणजे आपण गव्हाच्या पिठाची तयार केली, याच्यात मैदा वापरला नाही. आता तूप लावून आपण दोघं बाजूने छान पुरणपोळीला शेकून घेऊ. अशा सगळ्या पुरणपोळ्या मी तयार करून घेतल्या आहेत एका मागे एक. माझ्या एवढ्या एका वाटीत डाळमध्ये माझ्या 6 पुरणपोळ्या तयार झाल्या होत्या मीडियम साईजच्या. बघा किती छान लुसलुशीत पुरणपोळी आपली तयार झाली. आता इथं आपण कटाच्या आमटीची तयारी करू. त्यासाठी इथं बारीक चिरलेलं खोबरं घेतलंय, किसून घेतलं होतं खोबरं. अद्रकचा तुकडा टाकलाय आणि कोथिंबीर घेतली. मी याच्यात अद्रक कांदा लसूणचा उपयोग केला नाहीये, नैवेद्यासाठी करणारे कारण. आता इथं मोहरी घेतलीये तेलात. तर जिरं घालून घेतलंय आणि आपण जे वाटण तयार केलं होतं खोबरं कोथिंबीर आणि अद्रकचं ते घालून घेतलं. आता याला आपण छान तेलामध्ये तळून घेऊ. आता इथं आपण चवीनुसार तिखट घालून घेऊ. तुम्हाला कमी जास्त कसं लागतं तिखट त्यानुसार. हळद घालू आणि गरम मसाला घालून घेणार आहे. आता याला छान आपण मिक्स करून घेऊ. मसाले छान आपण तळू देऊ. आता मीठ घालून घेतलं मी चवीनुसार. आपण जे पाणी होतं आपलं पुरणाचं थोडंसं टाकून घेतलंय, म्हणजे आपले मसाले छान तळले चटकणार नाही खाली. बघा आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला लागलंय. आता आपण यात पाणी घालून घेऊ पूर्ण. आता आपण यात पुरणाचं पाणी घालून घेतलंय. आता त्याला पण छान उकळी येऊ देऊ. बघा उकळी आली छान. या आमटीमध्ये आपण कांदा लसूणचा अजिबात वापर केला नाही, तरी आपली आमटी खूप चवदार होते. एकदा नक्की ट्राय करा अशी आमटी. बघा आपली आमटी तयार झाली, किती छान तरंग पण आलाय त्याला. बघा आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे.